रामकृष्ण हरी. संत विचार हे केवळ ऐकण्यासाठी नसून ते जगण्यासाठी असतात. जेव्हा आयुष्य कठीण वाटू लागतं तेव्हा संतांचे शब्द आपल्याला प्रकाशाची वाट दाखवतात. आज आपण अशाच एका अभंगाचा अर्थ पाहणार आहोत, जो तुमच्या मनातली नकारात्मकता दूर करून तुम्हाला नवी उभारी देईल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, कारण आनंदाची डोही, आनंद तरंग हेच आपल्या जीवनाचं ध्येय असायला हवं. जीवनात अनेकदा आपल्याला असे वाटते की एखादे संकट, एखादी परिस्थिती किंवा एखादी अडचण खूप मोठी आणि भयंकर आहे. आपण त्या संकटाच्या अवाढव्य रूपाला बघूनच आतून घाबरून जातो आणि हार मानतो. पण खरोखरच जे दिसायला खूप मोठे आणि भयंकर असते ते अजिबात जिंकता न येण्यासारखे असते का? याच अत्यंत गहन प्रश्नाचे अगदी साध्या, सोप्या आणि थेट आपल्या हृदयाला भिडणाऱ्या भाषेत उत्तर देणारा संत नरहरी महाराज यांचा एक अप्रतिम अभंग आज आपण अनुभवणार आहोत. चला तर मग या अलौकिक विचारांच्या आणि ज्ञानाच्या प्रवासात आपण सर्वजण सहभागी होऊया आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, ऐरावती बहु थोर, त्याला अंकुशाचा मार. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, आपण सर्वांनी ऐरावत किंवा एखादा महाकाय हत्ती नक्कीच पाहिला असेल. त्याचे ते अवाढव्य शरीर आणि प्रचंड ताकद पाहून कोणाच्याही मनात धडकी भरावी. असा हा पर्वतासारखा दिसणारा हत्ती पाहिल्यावर कोणालाही वाटेल की याला कोण आवरू शकणार. पण मित्रांनो, या प्रचंड महाकाय हत्तीला नियंत्रणात ठेवणारा माहूत त्याच्या हातात कोणती मोठी तलवार किंवा ढाल घेऊन उभा नसतो. त्याच्या हातात असतो फक्त एक अगदी छोटासा लोखंडी अंकुश. त्या एका छोट्याशा अंकुशाच्या इशाऱ्यावर तो भल्या मोठ्या आकाराचा हत्ती अत्यंत नम्रपणे चालत असतो. या पहिल्या चरणातून संत नरहरी महाराज आपल्याला अत्यंत सखोल विचार देतात की जगात कोणतीही अडचण, संकट किंवा माणसाचा अहंकार हत्तीसारखा कितीही मोठा आणि अवाढव्य असला तरी ज्ञानाचा आणि विवेकाचा एक छोटासा अंकुश त्याला अगदी सहज नियंत्रणात आणू शकतो. शरीर किंवा ताकद मोठी असली म्हणजे सर्व काही जिंकता येते असे अजिबात नाही, तर त्यासाठी योग्य युक्ती, समजूतदारपणा आणि बुद्धीचे अचूक नियंत्रण असावे लागते. सामाजिक संदेश. समाजातील अफाट सत्ता, प्रचंड संपत्ती आणि अमर्याद ताकदीवर कायम कायद्याचे आणि नीतिमत्तेचे नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक असते. कोणतीही व्यवस्था जेव्हा खूप मोठी होते तेव्हा ती बेबंद सुटण्याची शक्यता असते. अशावेळी एका छोट्या पण धारदार नियंत्रकाची गरज असते, ज्याशिवाय ती मोठी व्यवस्था संपूर्ण समाजासाठी विनाशकारी ठरू शकते. सत्तेचा माज उतरवण्यासाठी एका प्रभावी व्यवस्थेचा धाक असावाच लागतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपण आजच्या काळातील एखाद्या महाकाय, बहुराष्ट्रीय कंपनीचा किंवा हुकुमशाही प्रवृत्तीच्या सत्तेचा विचार करूया. या संस्थांकडे हजारो कोटींची संपत्ती आणि लाखो लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकण्याची प्रचंड ताकद असते. ही ताकद म्हणजे एक प्रकारचा मदमस्त ऐरावतच आहे. जर या कंपन्यांवर कोणतेही निर्बंध नसतील तर त्या निसर्गाचा ऱ्हास करतील आणि सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक करतील. पण इथे अंकुशाचे काम करते ती देशाची न्यायव्यवस्था आणि संविधानातील कायदे. देशाचे सर्वोच्च न्यायालय किंवा ग्राहक संरक्षण कायदे हे या व्यवस्थेतील अंकुश आहेत. ते आकाराने या महाकाय कंपन्यांच्या तुलनेत लहान वाटत असले तरी त्यांच्या एका निवाड्याने या बलाढ्य भांडवलशाहांना गुडघे टेकायला भाग पाडले जाते आणि त्यांना योग्य मार्गावर यावेच लागते. दुसरा चरण, व्याघ्र बहु भयंकर, त्याला सांपळा हो थोर. भावार्थ विश्लेषण. आता आपण घनदाट जंगलाचा विचार करूया. जंगलामध्ये वाघ किती भयंकर आणि क्रूर असतो हे आपल्याला वेगळे सांगायची गरज नाही. नुसती त्याची डरकाळी ऐकली तरी भल्या भल्यांची गाळण उडते. त्याच्या अंगी प्रचंड हिंस्त्रपणा आणि अफाट ताकद असते. पण असा हा भयंकर आणि सगळ्यांना घाबरवणारा वाघ जेव्हा एखाद्या शिकाऱ्याने लावलेल्या साध्याशा सापळ्यामध्ये अडकतो तेव्हा त्याची ती सर्व ताकद, त्याचा तो रुबाब आणि क्रूरता अक्षरशः कुचकामी ठरते. तो छोटासा सापळा त्या महाभयंकर वाघावर अगदी सहज मात करतो. याचाच स्वतंत्र आणि सखोल अर्थ असा गांधी आहे की आपल्या जीवनात राग, क्रोध आणि द्वेष यांसारख्या हिंस्र आणि भयंकर प्रवृत्ती कितीही उफाळून आल्या तरी संयमाचा आणि योग्य विचारांचा सापळा त्यांना एका क्षणात शांत करून बंदिस्त करू शकतो. रागाच्या भरात माणूस वाघासारखा क्रूर होऊ शकतो, पण संयमापुढे तो हमखास हरतो. सामाजिक संदेश. समाजातील क्रूरता, दहशत आणि पाशवी बळाचा अंत केवळ बुद्धिमत्ता आणि अचूक नियोजनानेच करता येतो. समाजकंटक कितीही भयंकर असले आणि त्यांनी कितीही दहशत माजवली असली तरी समाजाची संघटित बुद्धिमत्ता आणि धोरणीपणा या दहशतीचा कायमचा बिमोड करू शकतो. शारीरिक बळापेक्षा बौद्धिक चातुर्य कायम श्रेष्ठ ठरते, हाच यातील मुख्य संदेश आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. दहशतवाद किंवा संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे जाळे हे या भयंकर व्याघ्राचे उत्तम उदाहरण आहे. एखादा कुख्यात गुंड किंवा दहशतवादी संघटना संपूर्ण शहरात किंवा देशात भीतीचे वातावरण निर्माण करते. सामान्य माणूस त्यांच्या दहशतीमुळे जगणे विसरून जातो. पण अशावेळी पोलीस दल किंवा गुप्तचर यंत्रणा थेट त्यांच्याशी दोन हात न करता एक अतिशय विचारपूर्वक सापळा रचतात. तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांची माहिती काढली जाते.
त्यांचे आर्थिक स्रोत रोखले जातात आणि एका अचूक क्षणी त्यांना कायद्याच्या जाळ्यात अडकवले जाते. गुन्हेगारांची दहशत कितीही मोठी असली तरी पोलिसांचे नियोजन आणि गुप्तचर यंत्रणांचा सापळा त्या क्रूरतेला कायमचा संपवून टाकतो. तिसरा चरण, सर्पविष हो विखार. मंत्रवल्ली केली थोर. भावार्थ विश्लेषण. माझ्या बंधू आणि भगिनींनो, सापाचे विष किती जहाल असते याचा तुम्ही विचार करा. सापाच्या एका छोट्याशा दंशामधून ते विष क्षणार्धात संपूर्ण शरीरात पसरते आणि पाहता पाहता एखाद्या धडधाकट माणसाचे प्राण घेते. असा हा सापाचा विषारी विखार अत्यंत भयंकर आणि जीवघेणा असला तरी आपल्या निसर्गामध्ये अशा काही संजीवनी वनस्पती आहेत ज्या त्या भयानक विषाचा प्रभाव अगदी शून्यावर आणून ठेवतात. एक छोटीशी वनस्पती किंवा मंत्रशक्ती मृत्यूलाही मागे परतायला लावते. याचा अर्थ असा की आपल्या आयुष्यात किंवा आजूबाजूच्या जगात दुष्टपणाचे, मत्सराचे आणि कटुतेचे विष कितीही भिनलेले असले तरी प्रेमाची, भक्तीची आणि चांगल्या सकारात्मक विचारांची वनस्पती त्या सर्व विषाला मुळासकट नष्ट करण्याची अद्भुत ताकद स्वतःमध्ये बाळगून असते. वाईट गोष्टी कितीही जहाल असल्या तरी चांगुलपणावर त्यांचा निभाव कधीच लागत नाही. सामाजिक संदेश. समाजातील द्वेष, गैरसमज आणि नकारात्मकतेचे विष हे केवळ प्रेम, प्रबोधन आणि योग्य शिक्षणाच्याच माध्यमातून नष्ट करता येते. जेव्हा समाजात जाती, धर्माच्या किंवा राजकीय रागाच्या नावाखाली द्वेषाचे विष पसरवले जाते तेव्हा ते समाजाच्या मुळावर उठते. या विखारी मानसिकतेला केवळ विधायक विचार आणि समाजसुधारकांच्या विचारांचीच जोड तारू शकते. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या सोशल मीडियाच्या जगात पसरणाऱ्या खोट्या बातम्या आणि अफवा हे समाजातील सर्वात जहाल विष आहे. एखाद्या चुकीच्या बातमीमुळे दोन समाजात दंगली उसळू शकतात आणि वर्षानुवर्षांचे संबंध एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतात. हे द्वेषाचे विष अतिशय वेगाने पसरते. पण अशा वेळी समाजातील काही सुज्ञ नागरिक, सत्यशोधक पत्रकार आणि सामाजिक संस्था पुढे येतात. ते वस्तुस्थिती मांडतात, लोकांचे प्रबोधन करतात आणि शांततेचे आवाहन करतात. हे प्रबोधन संवादाचे आणि सत्याचे कार्य म्हणजेच एक प्रकारची मंत्रवल्ली आहे जी या द्वेषाच्या विषाला निष्प्रभ करते आणि पुन्हा एकदा समाजात सलोखा निर्माण करते. चौथा चरण, देह जठराग्नी भारी. अन्नपाणी शांत करी. भावार्थ विश्लेषण. आपल्याला दररोज जाणवणारी एक साधी पण सर्वात प्रबळ गोष्ट म्हणजे आपली भूक. माणसाच्या पोटात जेव्हा भुकेचा जाळ उठतो, पोटातील जठराग्नी प्रज्वलित होतो, तेव्हा तो माणसाला अक्षरशः वेडेपिसे करून सोडतो. या भुकेपोटी माणूस काहीही करायला तयार होतो. पोटातील हा अग्नी अत्यंत दाहक आणि त्रासदायक असतो. पण श्रोते हो, एवढ्या मोठ्या आणि माणसाला हैराण करणाऱ्या आगीला शांत करण्यासाठी नक्की काय लागते? तर फक्त साधे 2 घास अन्न आणि 2 घोट पाणी. अगदी साधे अन्नपाणी त्या भयंकर भुकेच्या आगीला एका क्षणात विझवून माणसाच्या जीवाला आणि मनाला पूर्ण तृप्ती देते. यातून आपल्याला असा महान संदेश मिळतो की मानवी मनाच्या वासना, अपेक्षा आणि तृष्णा कितीही पेटलेल्या असल्या, त्यातून मनाची कितीही तडफड होत असली तरी ईश्वरी भक्तीचे, प्रेमाचे आणि समाधानाचे 2 घोट या सर्व तडफडीला कायमची शांतता मिळवून देतात. बाह्य जगातील सुखाच्या मागे धावण्यापेक्षा साध्या समाधानातच खरी शांती दडलेली आहे. सामाजिक संदेश. समाजातील बहुतांश असंतोष, संघर्ष आणि क्रांतीचे मूळ हे पोटाच्या भुकेत आणि मूलभूत गरजांच्या अभावात असते. जोपर्यंत समाजातील शेवटच्या माणसाच्या पोटाची आग शांत होत नाही आणि त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत समाजात खरी शांतता कधीच प्रस्थापित होऊ शकत नाही. केवळ उपदेश करून क्रांती थांबवता येत नाही, त्यासाठी रोजगार आणि अन्नाचीच सोय करावी लागते. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या देशातील मोठी आर्थिक मंदी आणि त्यानंतर होणारे कामगारांचे प्रचंड संप याचे ज्वलंत उदाहरण आहेत. जेव्हा कारखाने बंद पडतात, रोजगार हिरावला जातो आणि घरात लहान मुले उपाशी झोपतात, तेव्हा त्या कामगारांच्या मनातील जठराग्नी अत्यंत उग्र रूप धारण करतो. अशा वेळी हजारो लोक रस्त्यावर उतरतात आणि व्यवस्था उलथवून लावण्याची ताकद त्यांच्यात येते. या जनक्षोभाला कोणत्याही पोलिसांच्या बळाने किंवा गोळीबाराने शांत करता येत नाही. हा भडका केवळ तेव्हाच शांत होतो जेव्हा सरकार त्यांना पुन्हा रोजगार देते, योग्य वेतन लागू करते आणि त्यांच्या जगण्याची हमी देते. अन्न आणि आर्थिक स्थैर्य हेच या सामाजिक वणव्यावरचे एकमेव प्रभावी पाणी असते. 5वा चरण, गुरु गैबीनाथ. नरहरिदास हा अंकित. भावार्थ विश्लेषण. या अत्यंत सुंदर अभंगाचा सर्वोच्च आणि सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष संत नरहरी महाराज या शेवटच्या चरणात अत्यंत विनम्रपणे मांडतात. जसा महाकाय हत्तीला छोटा अंकुश, भयंकर वाघाला सापळा, जहाल विषाला औषधी आणि जाळणाऱ्या भुकेला अन्नपाणी नियंत्रणात आणते, अगदी तसेच माझ्या या अमर्याद आणि चंचल मनाला, माझ्या उफाळून येणाऱ्या प्रचंड अहंकाराला शांत करण्याचे एकमेव सामर्थ्य फक्त आणि फक्त माझ्या सद्गुरूंच्या कृपेत आहे. संत नरहरी महाराज अत्यंत प्रेमाने म्हणतात की मी माझे सद्गुरू गैबीनाथ यांच्या चरणी पूर्णपणे लीन झालो आहे. मी त्यांचा कायमचा दास आणि अंकित झालो आहे. सद्गुरूंच्या नामस्मरणाचा
आणि त्यांच्या अखंड कृपेचा अंकुश माझ्या आयुष्याला योग्य दिशा दाखवत आहे. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाविना या भवसागरातून तरुण जाणे आणि या बेलगाम मनावर नियंत्रण मिळवणे केवळ अशक्य आहे. हाच या सर्व उदाहरणांमधून मिळणारा सर्वात मोठा आणि जीवनाचा उद्धार करणारा सखोल संदेश आहे. सामाजिक संदेश. माणसाचे यशपद आणि संपत्ती कितीही मोठी असली तरी माणसाच्या आत दडलेला अहंकार संपवण्यासाठी आणि त्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी एका निस्वार्थी आणि ज्ञानी मार्गदर्शकाची अत्यंत आवश्यकता असते. जो माणूस एका श्रेष्ठ विचारांसमोर किंवा गुरुसमोर लीन होतो तोच खऱ्या अर्थाने समाजाचे नेतृत्व करू शकतो. नतमस्तक होण्याची कला माणसाला कायम जमिनीवर ठेवते. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपण एखाद्या जागतिक कीर्तीच्या खेळाडूचे किंवा नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञाचे उदाहरण घेऊया. त्या व्यक्तीने आपल्या क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठलेले असते. संपूर्ण जग त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असते. त्यांना मिळणारी प्रसिद्धी आणि पैसा माणसाचा अहंकार शिखरावर पोहोचवण्यासाठी पुरेशा असतात. परंतु आपण नेहमी पाहतो की हे दिग्गज लोक अत्यंत नम्र असतात आणि आपल्या यशाचे श्रेय ते कायम त्यांच्या सुरुवातीच्या काळात मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकाला किंवा गुरुला देतात. त्यांच्या आतला तो नम्र विद्यार्थी कधीच मरत नाही. हा मार्गदर्शक किंवा प्रशिक्षक त्यांना यशाच्या हवेत उडू न देता जमिनीवरचे वास्तव दाखवतो आणि अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित करतो. अहंकार विरहित होऊन एका मार्गदर्शकाप्रती समर्पित राहिल्यानेच अशा व्यक्ती समाजासाठी आदर्श बनतात. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. आजच्या तरुण पिढीसाठी हा अभंग म्हणजे एक सर्वोत्तम जीवन व्यवस्थापन आणि दिशादर्शक विचार आहे. तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि महत्त्वाकांक्षा असते जी ऐरावतासारखी शक्तिशाली असते. पण जर या अफाट ऊर्जेवर योग्य संस्कारांचा आणि स्वतःला घातलेल्या शिस्तीचा अंकुश नसेल तर तीच ऊर्जा माणसाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकते. तुमचे टॅलेंट कितीही मोठे असू द्या, त्याला शिस्तीची जोड नसेल तर यश मिळत नाही. आजकाल तरुणांमध्ये राग आणि नैराश्य खूप वाढले आहे. वाघासारखा राग अनेकांचे करिअर आणि नाती उद्ध्वस्त करतो. अशा वेळी भावनिक बुद्धिमत्ता आणि संयम हा तो सापळा आहे जो तुमच्या रागाला नियंत्रणात ठेवू शकतो. संकटे वाघासारखी भयंकर असली तरी शांत डोक्याने विचार करून त्यावर मात करता येते. सोशल मीडिया आणि आजूबाजूच्या जगातील चुकीच्या सवयी या सापाच्या विषासारख्या आहेत. हे विष तरुणांच्या मनाला पोखरत आहे. या विषावर योग्य वाचन, चांगले मित्र आणि योग्य विचार हेच औषध ठरते. कितीही वाईट संगत असली तरी तुमचे स्वतःवर नियंत्रण असेल तर तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. जशी भुकेची आग साध्या अन्नाने शांत होते तसेच मानवी जीवनातील अनेक भौतिक गरजा आणि हव्यास आपण साध्या जीवनशैलीने शांत करू शकतो. यश मिळवण्याच्या शर्यतीत आपल्या मूलभूत आणि खऱ्या आनंदाकडे दुर्लक्ष करू नये. तुमच्या आयुष्यात ध्येय कितीही मोठे असू द्या किंवा समस्या कितीही भयंकर असू द्या, त्या सोडवण्यासाठी एक योग्य मार्ग नेहमी उपलब्ध असतो. फक्त गरज असते ती एका खऱ्या मार्गदर्शकाची. हा गुरु तुमचा शिक्षक असू शकतो, तुमचे पालक असू शकतात किंवा एखादे चांगले पुस्तकही असू शकते. अहंकार बाजूला ठेवून जर आपण सतत शिकण्याची वृत्ती ठेवली तर आपण आयुष्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो. धन्यवाद. जगात कोणतीही गोष्ट, कोणतेही संकट किंवा माणसाचा अहंकार अजिंक्य नसतो. महाकाय हत्तीला अंकुश, वाघाला सापळा, विषाला औषध आणि भुकेला अन्न पुरून उरते. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील ताणतणाव आणि समस्यांचे वादळ कितीही मोठे असू दे, योग्य विचार आणि चांगल्या माणसांची साथ त्या वादळाला शांत करू शकते. आजचा हा भक्तीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नव्या संत वाङ्मयाच्या अमृतरूपी दरबारात आणि नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून विठुनामाची ही वारी अशीच अखंड सुरू राहील. रामकृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.